नमस्कार. आपल्याला सर्वांना भेटून अत्यंत आनंद झाला. त्या आनंद कुंजमध्ये या सप्ताहामध्ये जो कार्यक्रम आपण आयोजन केलाय त्याला सर्व शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे योग माध्यमातून स्वास्थ्य. अतिशय महत्वाचा विषय आहे आणि आपण आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा आणि सन्मार्गाकडे नेणारा हा विषय आहे. आनंद कुंज आमचे परम पूजनीय ऋषितुल्य शशीजी पाटील यांचा आमचा स्नेह अनेक वर्षापासूनचा आणि आनंद कुंजीच्या स्थापनेपासून सदैव आपला संपर्क राहिला. त्यांच्या प्रेरणानं, कृपा प्रसादानं डॉक्टर नितीन पाटील आणि डॉक्टर सारंग पाटील यांचाही अत्यंत हृदयस्थ असा संबंध आणि नातं जोडलं गेलं आणि आपल्या आत्मदर्शन शिबिराच्या माध्यमातून पुन्हा आम्ही एकत्र आलो. आणि मला अतिशय आनंद होतो की डॉक्टर संदेश आणि डॉक्टर प्राची हे देखील आता या आनंद कुंजीच्या महान कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांना सर्व शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. आजचा विषय जो आहे योग माध्यमातून स्वास्थ्य असा आहे. तर आपली भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे. भा म्हणजे तेज, रत म्हणजे रमणे. कोणत्याही व्यक्तिमत्वाचं परमश्रेष्ठ अवस्था काय प्राप्त व्हावी हे या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि ही आपली संस्कृती अनादिकालची आहे. यामध्ये वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, त्याचबरोबर रामायण, महाभारत, त्याचबरोबर संतांचं वाङ्मय याद्वारा आपल्याला जीवनाची परमश्रेष्ठ अवस्था काय असते हे समजायला अत्यंत मदत होते. अर्थात हे सर्व ज्ञान आपल्याला गुरुपरंपरेतून शुद्धत्वानं प्राप्त होत असतं. म्हणून भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय असेल तर गुरुपरंपरा आहे. आता हा योग जो भाग आहे त्याच्याकडे आपण वळूया. योग म्हणजे जोडणे. आपलं मूळ स्वरूप जे आनंद आहे त्या अवस्थेमध्ये सदैव आपण असणं हाच खरं म्हणजे योग आहे. संपूर्ण जीवन आपल्याला ज्या शरीर, मन आणि बुद्धीच्या उपकरणातून प्राप्त झालंय हे 100 वर्ष अत्यंत निरोगी राहणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण सदैव आत्मस्वरूप जे सच्चिद आनंद आहे या अवस्थेमध्ये राहू शकतो. म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे माध्यम आहे, ते अत्यंत उत्तम पाहिजे. त्याचबरोबर मन हे उपकरण आहे, ते सदैव शांत एकाग्र असं पाहिजे आणि बुद्धी अत्यंत कुशाग्र पाहिजे. जे योग्य काय अयोग्य काय हा सारासार विवेक त्यामध्ये असला पाहिजे. मुख्यत्वानं आपल्याला विचार करताना एक लक्षात घ्यायचं की जीवेत शरदा शत, संपूर्ण 100 वर्षाचं आपलं आयुष्य अत्यंत आनंदानं कसं राहील यासाठी पायाभूत काय असेल तर शरीर, मन आणि बुद्धीची शुद्धता. आज आपल्याला योगाच्या परमश्रेष्ठ अवस्थेमध्ये प्राप्त होताना त्या शरीराची स्थिती चांगली राहण्यासाठी आपण ते आनंद कुंजमध्ये पाहतच असतो. वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारा अमरोली असो, निसर्गोपचार, आयुर्वेद या सगळ्याच्या माध्यमातून आपण ही स्थिती चांगली कशी राहील हे पाहतच असतो. परंतु शरीर स्वास्थ्य चांगलं राहायचं असेल तर आपल्याला सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि विश्रांती हे अत्यंत आवश्यक आहे. सात्विक आहारामध्ये आपल्याला आणि राजसिक आणि तामसिक यातला तामसिक आहार पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. म्हणजेच दारू, सिगरेट, मावा, गुटखा, पान, तंबाखू, तेलकट, तिखट किंवा अशा प्रकारचं जे काही विपरीत आहार आहे तो पूर्णपणे बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं शरीर जर चांगलं चालायचं असेल तर समजा आपण एखादी गाडी चालवत असू तर त्यामध्ये जर पेट्रोल घालायचं असेल तर पेट्रोलच घातलं पाहिजे. तसं आपल्या शरीराला योग्य काय आहे तर राजसिक आणि सात्विक आहारातला जो भाग आहे तो आपण पाहायला पाहिजे. सात्विक आहारामध्ये आपल्या शरीराची स्थिती प्रत्येक शरीरातला कण अन कण, पेशी अन्नाशी बनले. अन्नात भवती भूतानी. अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून कोणताही आहार ग्रहण करताना तो सात्विक आणि शुद्ध आहे का, स्वच्छ आहे का, ताजा आहे का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे.
उदाहरणार्थ सॅलड, कोशिंबिरी, मोडं, पालेभाज्या या सगळ्यांचा समावेशाबरोबरच फळं, त्याचबरोबर फळभाज्या, दही, ताक, दूध, पाणी या सगळ्याचा विचार आपल्याला आपल्या आहारामध्ये हा चौरस आहार आहे की नाही हे तज्ञांच्या मार्गदर्शनातून आपण घेतलं पाहिजे. त्याचबरोबर राजसिक आहार जो आहे, आपली भाकरी, चपाती किंवा तत्सम वेगवेगळ्या प्रकारचे पराठे याद्वारा आपल्याला आपल्याला ऊर्जा मिळावी यासाठी तो आहारही अत्यंत आवश्यक आहे. आणि आहाराच्या वेळा नीट सांभाळल्या पाहिजेत. चवून चवून लाळ मिसळून तो आपल्या जर ग्रहण केला तर तो पचनाला अत्यंत सोपा असतो. त्याचबरोबर मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन काय आहे? विचारांचा प्रवाह आहे. आणि हे जगत जे आहे ते मनमय आहे. जगातला कोणताही विचार हा जो असतो ते मन ते स्वीकारत असतं आणि त्याची मग शहानिशा करून विश्लेषण करून मग निर्णय घेण्याची शक्ती जी आहे आपली बुद्धिमत्ता त्या दिशेनं ते वळत असतं. म्हणून मन जर चांगलं राखायचं असेल तर मनावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे. कोणते संस्कार? तर ध्यानधारणा, त्याचबरोबर चांगले विचार, सत्संगामध्ये राहणं, श्रेष्ठ व्यक्तींच्या सान्निध्यात राहून अत्यंत उपयुक्त विचार कोणते आहेत, आपल्या जीवनाला परमश्रेष्ठ अवस्थेकडे प्राप्त करण्यासाठी कोणते विचार आहेत हे आपल्याला पाहायला पाहिजे. आणि बुद्धी कुशार होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता. हे ज्ञान जे आहे ते पहिलं म्हणजे आत्मस्वरूपाचं. अध्यात्मविद्या विद्यानाम. अध्यात्मविद्या ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचबरोबर बाह्य जीवनामध्ये आपल्याला उद्योगधंदा, घरगृहस्थी, तपश्चर्या या सर्व जगामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या त्या क्षेत्रातले जे तज्ञ असतील त्याद्वारा ते प्राप्त करायलाच पाहिजे. आपली उपजीविका चांगली राहावी यासाठी ते ज्ञान श्रेष्ठ करून आपण जे क्षेत्र उद्योगधंद्याचे किंवा इतरत्र निवडतो, समाजसेवा असो, आपली तपश्चर्या असो, तर त्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला सखोल असलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ ज्ञान ते प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये ते उतरवणं अत्यंत महत्वाचं आहे. या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ, सद्ग्रंथ त्यांचं वाचन आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या सान्निध्यातून ते प्राप्त ज्ञान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या पद्धतीनं शरीर, मन आणि बुद्धी ही शुद्ध झाल्यानंतर आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान जे योगा कर्मसु कौशलम असं आपण म्हणतो, तसं योगी युंजित सततम आत्मानम रहस्य स्थिता. आपल्यातून महान कार्य घडलंच पाहिजे, पण आत्मानम रहस्य स्थिता म्हणजे आपलं मूळ स्वरूप जे सच्चित आनंद आहे या स्वरूपामध्ये आपण सदैव स्थिर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपलं शरीर, मन, बुद्धी आणि अंतःकरण शुद्ध ठेवून मग अध्यात्म विद्येचं कार्य जे आहे ते सद्गुरूच्या माध्यमातून आपण प्राप्त करायला पाहिजे. आपलं मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर मी सच्चित आनंद स्वरूप आहे. जर मीच आनंद स्वरूप आहे तर मी सदैव आनंदीच असायला पाहिजे. पण मनाच्या द्वारा बाह्य जगतामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टीमध्ये आपण जो हव्यास धरतो, अपेक्षा धरतो, त्यामुळे आपलं मन हे चंचल राहतं. आणि मग त्या मनाद्वारा जर मी देहभाव जर मनामध्ये आणला तर देहाद्वारा आनंद मिळवण्याचं अज्ञान आपल्याला लक्षात येत असतं आणि मग आपण इंद्रियाद्वारा, ज्ञानेंद्रियाद्वारा, कर्मेंद्रियाद्वारा आनंद मिळावा अशी विपरीत अवस्था आपली प्राप्त होत असते. खरं पाहता आपलं मूळ स्वरूप जर आनंद आहे तर मी सदैव आनंदीच असायला पाहिजे. तर मी कोण आहे? तर मी अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चित आनंद चैतन्य स्वरूप स्वयंप्रकाशी अपरिमित आत्मा आहे. आनंदाशिवाय मी दुसरा असूच शकत नाही. म्हणून स्वतःला एक सांगायचं की सदैव आनंदी राहा. आनंदाला पर्याय नाही, तू आनंद स्वरूपच आहेस. तर मीच आनंद स्वरूप आहे तर मी सदैव आनंदीच असायला पाहिजे. माझं संपूर्ण जीवन आनंदाच्या अवस्थेमध्ये असणं हे ज्ञानीचं लक्षण आहे. म्हणून मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे नच व्योम भूमिर न तेजो न वायुर चिदानंद रूप शिवोहम शिव. मी आनंद स्वरूपच आहे. या बाह्य जगतामध्ये आनंदासाठी अवलंबून राहणं हे अज्ञान आहे आणि मी आनंद स्वरूपच आहे हे ज्ञान
खरं आध्यात्मिक ज्ञान आहे, याच्याशी जीवनाला जोडणं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज सकाळी 6 वाजल्यापासून संदेश आणि काल प्राचीनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यामध्ये आपली आदर्श दिनचर्या कशी असावी इत्यादी खूप छान सांगितलं. मला कौतुक वाटतंय त्याचं, की चांगल्या पद्धतीने निसर्गरम्य वातावरणामध्ये. म्हणून एक लक्षात ठेवायचं, की आपल्याला जर ज्ञान शुद्ध प्राप्त व्हायचं असेल, तर सद्गुरू, निसर्ग आणि स्वतःमध्ये राहायला पाहिजे. सद्गुरू हे ब्रह्मनिष्ठ, शास्त्राला धरून तुम्हाला परमश्रेष्ठ जीवनाची अनुभूती देणारे असतात. तर त्यांच्या सान्निध्यात जर निसर्ग सान्निध्यात जर राहिलं, तर स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ वातावरणामध्ये आपल्याला ते ज्ञान प्राप्त करणं सोपं जातं. निसर्ग हा सुद्धा गुरुच आहे. कारण तो सुद्धा स्थितप्रज्ञाप्रमाणे सर्व ऋतुमानामध्ये उन्हाळा, हिवाळा, पावसाळा स्थिर असतो. तसं आपण सुद्धा आपलं मूळ स्वरूप जे आहे, बाह्य स्थिती किती जरी बदलली, तरी आपल्या मूळ स्वरूपामध्ये राहणं हे आपल्या तपश्चर्येमुळे आपल्याला शक्य होत असतं. पण सर्वजण आनंद कुंजमध्ये अनेक वेळेला गेलेले असतात आणि गेलेही पाहिजे. मी सुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये सदैव दर महिन्याला काही दिवस जाऊन आनंद कुंजच्या वातावरणामध्ये डॉक्टर नितीन आणि या सर्व मंडळींच्या सान्निध्यात राहत असतो. अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं कार्य तिथे चाललेलं असतं. मला तिथलं वातावरण खूप चांगलं आवडतं, कारण निसर्गरम्य वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आणि निसर्गामध्ये हिंडणं, फिरणं या सगळ्यामध्ये जे काही आनंदाची परमावस्था प्राप्त होत असते. तर ही स्थिती प्राप्त करून मग आपण जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेलं, तरी आपल्याला आपलं सामर्थ्य जे आहे, आपलं निरोगी शरीर, शांत मन आणि कुशागर बुद्धीद्वारा परमश्रेष्ठ अवस्थेमध्ये सदैव राहणं हेच खरं योगाची अवस्था आहे. आणि ती आपल्याला प्राप्त होणं अत्यंत महत्वाचं आहे. बाह्य जगतामध्ये आपण भूतकाळावर जर अवलंबून राहिलो आनंदासाठी, तर आपण कधी आनंदी असू शकत नाही. तसंच भविष्य काळावरही आनंदासाठी अवलंबून जर राहिलं, तर भविष्य काळ अजून यायचा असतो. आपल्याला जगायचं असतं वर्तमानामध्ये. म्हणून वर्तमानामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला मनाची एकाग्रता होणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये शांतता ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण शांतता असेल तर आपल्याला एकाग्रता प्राप्त. एकाग्रता असेल तर अभ्यास होतो. अभ्यास केल्यानं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा उतरवत असतो, तेव्हा परमश्रेष्ठ अवस्था आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून शरीर, मन आणि बुद्धीची शुद्धता करणं हा पहिला मुद्दा आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. कुणीतरी एखादी व्याधी झाली, तर मग उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या केंद्रामध्ये जाणं, यापेक्षा आपण 100 वर्ष कायम निरोगी राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं आपल्याला सात्विक आहाराबद्दल सांगितलं, त्याचप्रमाणे व्यायाम हा सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तर व्यायामामध्ये पूरक व्यायाम, टोनिंग, योगासन, प्राणायाम, त्याचबरोबर चालणं, जॉगिंग, पळणं, खेळणं, पोहणं, एरोबिक, जिम्नॅस्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनातून तो नियमितपणे केला पाहिजे. नियमित त्याला फार महत्व आहे. कारण या व्यायामामुळे काय होतं, शरीरातल्या सर्व ज्या पेशी आहेत त्यांना आकुंचन, प्रसरण आणि पीळ, दाब इत्यादी सगळ्या ताण या सगळ्या गोष्टीचा अनुभव येत असतो आणि त्यातून त्या तयार होत असतात. म्हणून बालवयापासूनच आपल्याला व्यायामाची आवड असली पाहिजे. आणि तरुण वयामध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे. वेगवेगळ्या व्यायामामध्ये, खेळामध्ये याचा उपयोग काय होतो, तर आपण जर कुठेही जरी आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले, तरी आपलं सामर्थ्य असतं ते आपल्याला टिकवून ठेवत असतं. म्हणजेच उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या सर्व ऋतुमानामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहील. त्यासाठी हे सामर्थ्य निर्माण व्हायला आपल्याला आहाराबरोबर नियमित व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते. त्याचबरोबर शरीराला विश्रांतीची खूप आवश्यकता आहे. यासाठी 7 ते 8 तासाची नियमित रात्रीची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 4:30-5 वाजेपर्यंतची ही जी झोप आहे, ती अत्यंत चांगली असणं हे अत्यंत महत्वाचं. दिवसभर आपण जर योग्य ते प्रमाणामध्ये कष्ट केले, तर आपल्याला आपोआपच आपलं पचनही चांगलं होतं, आपलं शरीरही स्वास्थ्य चांगलं राहतं.
निद्राही चांगली येत असते. त्यामुळं या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि विश्रांती. विश्रांती वेगवेगळ्या प्रकारे दिवसा सुद्धा आपल्याला घेता येते. ध्यानधारणेद्वारा. त्याबरोबर कामामध्ये बदल ही सुद्धा एक विश्रांतीच असते. आणि आवडीचं काम मनापासून करणं ही सुद्धा खरं म्हणजे विश्रांती. आपण जेव्हा भरपूर कष्ट करतो त्यात रंगून जातो. ती ध्यानाची अवस्थाच असते खरं पाहिलं. पण ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनः. योगी कोण आहे? तो सदैव ध्यानाच्या अवस्थेमध्ये असतो. आपण डोळे बंद करून ध्यान करतो, आलंबन ध्यान करतो, हा ध्यानाचा अभ्यास आहे. त्याद्वारा मनाला एकाग्रता करणं, शांत करणं, विचाररहित करणं हे शक्य होत असतं. परंतु जीवनामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा कोणतंही कार्य श्रेष्ठत्वानं करण्यासाठी ती एकाग्रता आवश्यकता असते, की अभ्यासातून आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्या मनाला आपल्या आत्मस्वरूपाकडे म्हणजे सच्चित आनंद स्वरूपाशी जोडलं की ते मन अमन स्थितीला येतं. म्हणून विदेहावस्था आणि अमन स्थिती या कायमस्वरूपी टिकवणं हा योग आहे, हे लक्षात ठेवायचं. यासाठी लागणारी जी तपश्चर्या आहे, साधना आहे, ती नियमित करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. आनंद कुंजच्या माध्यमातून हे कार्य अत्यंत उत्तमरित्या आपल्याला आदर्श पद्धतीनं सांगितलं जाते. सर्व तज्ञ मंडळी तिथे आपल्याला मार्गदर्शन करतात. अत्यंत स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये खरोखरच रंगू जायला होतं. एखादी व्याधी झाल्यानंतर आपण आनंद कुंजमध्ये जावं, जायलाच पाहिजे. पण इतरांनाही आपण घेऊन जाऊन त्यांनाही त्याचं सामर्थ्य काय आहे आरोग्याचं ते कळायला पाहिजे. आरोग्यम धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो. म्हणून आपल्या शरीराची किंमत करायला येत नाही, ते अनमोल आहे. त्यामुळे ते अत्यंत चांगलं राखून आपल्या जीवनातली 100 वर्ष अत्यंत श्रेष्ठ दर्जानं आपण जीवन जगणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये चांगले संकल्प करायला पाहिजेत, त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि कृतिशीलता असली पाहिजे. दिवसामध्ये 12-12 तास कष्ट केले, एवढे आपल्याला श्रेष्ठ दर्जानं कार्य करायला लाभेल, ती परमेश्वराची आपल्यावरती एक अत्यंत कृपादृष्टी आहे असं समजायचं. जितकं अधिक कार्य करायला मिळेल तेवढं आपण भाग्यवान आहे असे आपल्याला वाटलं पाहिजे. परंतु ते प्रत्येक कार्य प्रतिक्षण अत्यंत श्रेष्ठ दर्जानं होण्यासाठी त्या क्षेत्रातलं ज्ञान, शक्ती आणि कृतिशीलता या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण अत्यंत अनमोल आहे. त्याचं योग्य नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जात असताना आता मी शेवटी काही मुद्दे थोडक्यात सांगतो. हा विषय खूप मोठा आहे. प्रत्येक विषयावरती आपल्याला दिवस दिवस बोलता येतं. पण किंवा ते प्रत्यक्षात आपल्याकडून करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचा अनुभव आला पाहिजे. ज्ञान मिळावं, पण ज्ञानाचा अनुभव श्रेष्ठ दर्जाने घेणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जीवनामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याला आपण योग म्हणूया. तर आपलं आत्मस्वरूप जे सच्चित आनंद आहे असं आपण म्हटलं, तर त्याची मूळ अवस्था काय आहे ते आपण बघू. तर आपली मूळ स्थिती जी आहे ती शांतता. अनादिकालपासून असणारं जेव्हा विश्व निर्माणच झालं नव्हतं तेव्हा जी शांतता होती, तीच शांतता जरी हे विश्व चालू असलं तरी आपण त्या शांत अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आपलं मूळ स्वरूप जे आहे ते आनंद आहे. पण मी सदैव आनंदीच असलं पाहिजे. स्वतःला सूचना द्यायची, सदैव आनंदी राहा. आनंदाला पर्याय नाही, तू आनंद स्वरूपच आहे. आणि तिसरं म्हणजे चैतन्य, सदैव उत्साही असलं पाहिजे. पहाटे उठल्यापासून ते रात्रीपर्यंत एकाच श्रेष्ठ दर्जानं आपण जीवन जगतो का हे पाहायला पाहिजे. त्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं हाच महान योग आहे. आपण स्वतःला विचारूया, तू सदैव अंतरंगातून शांत आहेस का? कारण बाह्य जगतामध्ये अनेक गोष्टी घडत असणार, तरी देखील आपण आपल्या स्वरूपी स्थिर राहणं हा योग आहे. स्वास्थ्य स्वस्थित असते. मी कोण आहे त्या माझ्या परमश्रेष्ठ अवस्थेमध्ये मी सदैव असणं, यासाठी याला आवश्यक असणारी जी तपश्चर्या साधना आहे ती सद्गुरु सान्निध्यात घडावी आणि आपण सदैव आनंदी राहावं. अतिशय उत्तम आरोग्य असणं हे श्रेष्ठ जीवनाचं लक्षण आहे. म्हणून आपल्याला व्याधी झाल्यानंतरच कोणत्याही उपचाराकडे वळण्यापेक्षा ती होऊच नाहीये, आपण स्वतः, आपलं कुटुंबीय, त्याचबरोबर आपला परिवार आणि आपल्या सर्व संपर्कामध्ये येणारे सगळे लोक अत्यंत श्रेष्ठ दर्जानं
जीवन जगतात का हे बघणं, या विश्वाच्या कल्याणाचं कार्य आपल्या हातून घडून तर विश्व निरामय, आनंदी, उत्साही आणि यात सर्वत्र प्रगती झाली पाहिजे. जे क्षेत्र निवडू त्यामध्ये एक सुंदर विश्व निर्माण करणं हा खरं योग आहे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जसं सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग या मार्गाने आपल्याला परमश्रेष्ठ अवस्था प्राप्त होत असते. आणि या चारीचा समन्वय म्हणजे एक महान योग आपल्याला प्राप्त होत असतो. कर्मयोगामध्ये योगा हा कर्मसु कौशल्य. तुम्ही जे कार्य करताना ते ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं. सेवानं, समर्पणातून झाला पाहिजे तो कर्मयोग. त्याबरोबर ज्ञान काय आहे, तर मी सच्चित आनंद स्वरूपच आहे. हे ज्ञान आहे. सदैव आनंदी राहायचं हा ज्ञान योग. त्याचबरोबर ध्यान मार्गामध्ये काय आहे, तर अमन स्थितीला प्राप्त होणं. मी कोणी नाही, मी सच्चिदानंद स्वरूपच आहे याचं स्फुरण आपल्याला त्या विचाररहित अवस्थेमध्ये प्राप्त होत असतं. ती मूळ अवस्था जी आहे ना, ती स्थिती ओळखणं. त्यासाठी अखंड ध्यानाची अवस्था काय आहे असा अनुभव येणं हा ध्यान मार्ग आहे. त्याबरोबर भक्ती मार्गामध्ये परमश्रेष्ठ सद्गुणांची खाण असणारं जी देवत्व आहे, ईश्वरत्व आहे, त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. त्याला हे चांगलं सद्गुणच जे आहेत, म्हणून आपल्यामध्ये सुद्धा जे चांगले गुण आहेत त्याचा विचार करता त्या भगवंताशी एकरूप होणं, प्रत्येकामध्ये परमेश्वर आणि त्या परमेश्वराला नतमस्तक होणं आणि त्याची आराधना करून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या सर्व भक्तीच्या मार्गातून त्या ईश्वराशी एकरूप होणं. भक्त म्हणजे जो ईश्वराशी सच्चिदानंदाशी एकरूप झालेला आहे तो भक्त. विविध मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये त्या ज्ञानाबरोबर प्रेम भक्ती याची जर जोड दिली ना, तर ते उत्तम आयुष्य आहे. तो गोडवा पाहिजे, ओलावा पाहिजे जीवनामध्ये. जो कोणी भेटेल तो भगवंत मानून त्याच्याशी प्रेमानं त्याला नतमस्तक करून आपल्या हृदयाशी धरून आनंदानं हसत खेळत नाचत गात जीवन जगणं हाच खरा योग आहे. असा योग आपल्याला सर्वांना लाभावा, त्यासाठी आपण सगळ्या आयुष्याचं नियोजन करूया. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासी आश्रम ज्या त्या काळामध्ये 100 वर्षामध्ये आपलं योग्य नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ब्रह्मचर्याश्रमामध्ये आपण ज्ञान आणि शक्ती प्राप्त केली पाहिजे आणि त्या त्या क्षेत्रातल्या गुरुच्या सानिध्यात राहून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि मग उरलेल्या 25 पुढच्या ज्या गृहस्थाश्रमामध्ये आपली वैयक्तिक साधना सतत नियमित चालू ठेवून आपली घरग्रस्ती, उद्योगधंदा, समाजकार्य आणि या विश्वाच्या कल्याणाचं कार्य आपल्या हातून घडावं. त्या गृहस्थाश्रमामध्ये आपण सर्व स्थितीमध्ये सर्वत्र श्रेष्ठ दर्जाचं जीवन, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही श्रेष्ठ दर्जा प्राप्त करता का, ते गृहस्थाश्रमामध्ये सर्वसाधारण 25 ते 50 सोन्यामध्ये. त्यानंतर पुढची पिढी आलेली असते, त्यांनी कार्य हाती घेतलेलं असतं, त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सुद्धा श्रेष्ठ दर्जापर्यंत प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीनं आपण त्यामध्ये सहभाग घेत राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण तुम्हाला आयुष्यात मिळालेला अनुभव असतो, तोही पणाला लावून दुसऱ्या पिढीलाही निर्माण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं. त्यानंतर 75 वर्षाच्या पुढे आत्मस्वरूपी स्थिर राहण्याची सवय या ब्रह्मचर्या सर्वातून आलेली असते. आरोग्यही चांगलं असतं. सगळ्यांचे संबंध चांगले ठेवून आपण या जीवनामध्ये, या विश्वामध्ये सर्वत्र आनंदाने विहार करत राहू. सर्वांच्या कल्याणाचं कार्य आपल्याला होत राहू दे अशी आपण प्रार्थना करत राहिला. मला अतिशय आनंद होतो या या कार्यामध्ये ज्या पद्धतीनं जे चाललेलं आहे त्या लक्ष्यामध्ये आपण रंगून जाऊया. या सप्ताहाला माझ्या सर्व शुभेच्छा. आनंद कुंजेचं कार्य अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आहे. ते खरोखर एक मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण सतत गेलं पाहिजे आणि आपली स्वतःची स्थिती अत्यंत चांगली कशी राहील या दृष्टीने स्वतःकडे पाहायला पाहिजे. आपण स्वतःसाठी अशा या केंद्रामध्ये जर गेलं तर डॉक्टर नितीन पाटील, त्याचबरोबर आमचे संदेश, प्राची या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला चांगलं मिळतंय. आणि आपण असं निरामय जीवन जगूया. हाच खरा योग आहे. हा महान योग आपल्याला प्राप्त व्हावा. सच्चिद आनंद स्वरूपामध्ये आपण सदैव रममाण होऊया. तशी सद्बुद्धी आपल्याला सर्वांना लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. नमस्कार. तर
अतिशय ओघवत्या भाषेमध्ये गुरुजींनी योगाच्या माध्यमातून स्वास्थ्य कसं मिळवायचं याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. गुरुजी म्हणजे स्वतः एक ज्ञानाचे भांडार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आत्मदर्शन शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो आपल्यासारख्या लोकांना त्यांनी जीवन जगण्याची कला शिकवली. गुरुजी जरी 75 वर्ष पूर्ण केले असले तरी त्यांचा उत्साह अगदी एका 25शीतल्या तरुणाला लाजवेल असा आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे योगमयी जीवन. तर आज आपल्याला त्यांचे ज्ञान ऐकायला मिळाले त्याबद्दल आपण त्यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आणि आमच्या आनंदकुंजच्या माध्यमातून नेहमी असेच मार्गदर्शन करत राहावे ही विनंती आज आपण त्यांना करूयात. जर कुणाला गुरुजींना प्रश्न विचारायचे असतील तर 1-2 प्रश्न तुम्ही विचारू शकता. ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे आहे हँड रेज करू शकता. येस, कोण आहे का? अवश्य. येस. पण संवाद साधूया. येस, येस. आपल्या आनंदकुंजच्या जुन्या साधक अनिता महाजन, काही प्रश्न आहेत का? अनम्यूट आहेत, अनम्यूट करा तुम्ही. मी करतो. येस. येस. बेस. सॉरी. हा हा आता हा येस, विचारू शकते अनिता मॅडम. आयुष्यामध्ये खूप दुःख येतात, ती बाजूला ठेवून सतत आनंदात कसं राहायचं? दुःख हे म्हणजे काय आहे? तर सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, मान अपमान ही सगळी द्वंद्व आहेत आणि हा सगळा मनाचा खेळ आहे. तर आपण खूप जागरूक राहायला पाहिजे आणि मनाचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे. कारण या सगळ्या लाटा जशा येत असतात तशा ते येत राहणार, परंतु आपण आपल्या मूळ स्वरूपाची जी स्थिती जर प्राप्त केली, मी आनंद स्वरूपच आहे, तर येणारी जी दुःख आहेत किंवा पराभव आहे हा सुद्धा एक खेळ मानून त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान काय आहे? तर मी देहभाव सोडून देऊन आत्मभाव धारण करायला पाहिजे. मला दुःख कोणत्या कारणानं होतं? तर मी काही अपेक्षा करतो, व्याधी होतात, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात, या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या जीवनामध्ये. परंतु ते पचवण्याचं, त्याला योग्य पद्धतीने तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यासाठी योग्य प्रकारचं ज्ञान आपण प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये त्यापासून त्याला समत्वानं लेखलं पाहिजे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धायुज्यस्व ततो पापम अवाप्यसी. म्हणजे सुखदुःख, लाभ आणि जय पराजय समान मानायला पाहिजे. समजा तुम्ही एखादा खेळ खेळताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हार किंवा जीत दोन्ही हा त्या खेळाचा भाग असतो ना. मग समजा आपण हारलो तर आपण काय करतो? ज्यांनी जिंकलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा आपल्या जीवनामध्ये आपण अधिक प्रगती करण्यासाठी आपला सराव वाढवतो, तज्ञांचे मार्गदर्शन घेतो, जे जिंकलेले आहेत त्यांच्याही सानिध्यात राहतो आणि पुन्हा आपल्यामधले जे काही दुर्गुण असतील, चुका असतील, तर त्या आपण सुधारणं हे या काळाच्या ओघामध्ये घडणं आवश्यक आहे. समजा आज वर्तमानामध्ये पूर्वी भूतकाळामध्ये असणारे जे काही दुर्गुण असतील ते काढून टाकणं, सद्गुण आहेत ते टिकवणं, आज सद्गुणाची भर घालणं आणि पुढचं जीवन अत्यंत निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून वर्तमानामध्ये स्थिर राहणं फार महत्वाचं आहे. या सुखदुःख, लाभ आणि जय पराजय, मानापमान होत राहणार, पण आपण तटस्थतेनं स्थिर राहून आपलं मनाचं सामर्थ्य वाढवून ते आत्मस्वरूपाने वळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. सर नमस्कार. शशिकांत बोलतोय मी गोव्यावरनं. नमस्कार. हो. सर मला एक जाणून घ्यायचं आहे, तुम्ही आता एवढी वर्ष योगाचा म्हणजे अभ्यास करतात आणि योगाला पुढे प्रमोट करण्याचं काम करत आहात. पण जेव्हा आपण योगा करतो किंवा मेडिटेशन करतो, तेव्हा आपल्याला म्हणजे मी आता तसे जास्त वर्ष नाही करत, पण मध्ये-मध्ये ब्रेक पण असतो नो डाउट. तुम्ही जसं रोज करता तसं मला होत नाही. पण मी आता खरंच सुरू केलेलं आहे आणि मी कंटिन्यू करणार आहे. पण मी जेव्हा मेडिटेशन करतो ना किंवा मी इन जनरल बोलतो मी, तेव्हा पण मेडिटेशन करतो तेव्हा आपले जे 7 चक्र असतात ना, कधी-कधी ॲक्टिव्हेट व्हायचा प्रयत्न करतात. ओके. आणि तेव्हा आपली बॉडी जी असते ना जरा व्हायब्रेट होते आणि हे व्हायब्रेशन होणं हे किती चांगलं आहे आणि कसं काय आहे? जर त्याच्यावर जरा तुम्ही प्रकाश टाका सर. एक लक्षात घ्या, आपल्या साधनेमध्ये
आपण उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्तावरती उठून शौच, मुखमार्जन, स्नान इत्यादी पूर्ण करून स्वच्छ जागी आपण जेव्हा आपला व्यायाम करत असतो, मग तो पूरक व्यायाम, टोनिंग, योगासन, प्राणायाम इत्यादी सर्व गोष्टीमध्ये आपण शिस्तबद्ध गुरुनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार करत असतो. आता योगाच्या अवस्थेमध्ये काय होतं, दाब, ताण आणि पीळ आणि शरीर मनाचं संतुलन चांगलं राखलं जातं. त्यानंतर प्राणायाम आपण जेव्हा करतो त्यावेळी शरीरातल्या प्रत्येक पेशीला भरभरून प्राणशक्ती मिळत असते आणि त्या त्या क्षेत्रातलं जे कार्य असतं ते शरीराचं अत्यंत उत्तम चालायला मदत होत असते. म्हणजे पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि, मज्जा, रक्तवाहिन्या, श्वसन या सगळ्या संस्था आपल्या चांगलं काम करतात, कारण प्रत्येक पेशी आमची प्राणायामानं निरोगी झालेली असते. आणि एक असं आहे की कुंडलिनी जागृती असो किंवा सप्तचक्र असो, या सगळ्यांची अवस्था चांगली राहायला आपल्याला या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही वेळेवर पहाटे उठल्यापासून मौनामध्ये राहता का? एकाग्र चित्तानं आपली साधना तपश्चर्या करता का? त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्ही निरपेक्षपणे सेवाभावानं समर्पणातून कार्य करता का? रात्री 8 तासाची झोप घेता का? सात्विक आहार ग्रहण करता का? प्रत्येकाला परमेश्वर होऊन हसत खेळत आनंदानं आपल्या कार्यामध्ये तुम्ही समर्पित असता का? या सगळ्याचा एकत्रित परिणाम असतो की तुम्ही ध्यानाला बसताना, समजा आपण विश्रामावस्था ध्यान करत असतो, त्यावेळेला स्वतःला सूचना समजा दिली तुम्ही की शांतपणे बसून राहा. विचार येतात, निघून जातात. विचारांना अडवायचं नाही, रोखून धरायचं नाही, विचारांच्या मागे मागे जायचं नाही. आपला आणि विचाराचा कोणताही संबंध नाही. शांतपणे बसून राहा. शांतपणे बसून त्याची स्वतःला सूचना समजा दिली आहे. एक उदाहरण म्हणून हे ध्यान तुम्हाला सांगितलं. तर या वेळेला मनात समजा एखादा विचार आला तर त्याला महत्व नाही द्यायचं. तुम्ही त्या विचाराबरोबर राहिलात की कंपना वाढणार. पण सामर्थ्यानं, सरावानं जर आपण त्या पद्धतीनं शांतपणानं बसून राहिलो तर विचाररहित अवस्था प्राप्त होते. अत्यंत निरामय, शांत, कंपनरहित अवस्थेमध्ये आपल्याला मी आनंद स्वरूप आहे याचं स्मरण व्हायला लागतं. ही ध्यानाची श्रेष्ठ अवस्था असते. म्हणून त्याला सराव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूरक असल्या पाहिजे. तर मूलाधार ते सहस्त्रार चक्रापर्यंत सहज अवस्था प्राप्त होत असते. जे जे काही मंत्र आहेत लम वम शम इत्यादी, हे त्या त्या वेळेला स्थिर राहून त्याचा उच्चार करून आपल्या प्रसन्न मनानं एक एक भाग आपल्या शरीराबरोबर मेंदूच्या पासून सुद्धा वर अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेमध्ये पराकुटीच्या आनंदाच्या स्थितीमध्ये प्राप्त होण्यासाठी हा देहभाव पूर्ण काढून टाकावा लागतो. त्यासाठी आपलं आरोग्य अत्यंत चांगलं असावं लागतं, मन शांत ठेवावं लागतं, निरामय अमन स्थिती आणि विदेहावस्था ही प्राप्त होणं, ही तपश्चर्या मात्र आपल्या गुरु सानिध्यात करावी. तर गुरु त्याचं मार्गदर्शन करत असतात आणि शंकांचं निरसन करत असतात. तर गुरु सानिध्यात राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तो अनुभव पूर्ण केल्याशिवाय गुरुला सोडायचं नाही. ती अनुभवाची अवस्था जी आहे ना ती सर्वश्रेष्ठ आहे. तर त्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहिलं ना तर ही कंपन जी वाढतात ही सगळी कमी व्हायला. नुसतं डोळे बंद करून बसणे हे ध्यान नाहीये. संपूर्ण आपल्या जीवनाचं आदर्शवत स्थिती प्राप्त करणं, त्यातून ही अवस्था प्राप्त होत असते. संपूर्ण जीवन हे योगाची, ध्यानाची अवस्था. तर हे ध्यान, ही जी सहज अवस्था आहे ती तपश्चर्या आणि गुरु सानिध्यातून धन्यवाद गुरुजी. खरंच तुमचं म्हणजे गाईडन्स खरंच मला किंवा बाकीच्यांना उपयोगी होईल. धन्यवाद. आपल्याला सर्व शुभेच्छा. येस. अजून कोण आहे का प्रश्न विचारणारं? मला एक सांगायचं होतं. बोला. गुरुजी तुम्ही रोज सकाळी ते तलावावर जातात टोपी घालून, ते छान वातावरण तिथलं, तिथले पीकॉकचं दर्शनही झालं, सुंदर वाटलं. तुमचे विषय सुंदर आहेत. खूप प्रभावित मला अगदी. खूप खूप धन्यवाद. ओम गुरुदेव. हा, निसर्गामध्ये जाणं म्हणजे खरोखर समाधी अवस्था असते. सगळं जग विसरायचं आणि स्वतःमध्ये रममाण व्हायचं. तर निसर्गात शुद्ध अवस्थेत असतो. जी पंचमहाभूतं असतात ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याचं आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजे आपण अशा विशाल अशा निसर्गामध्ये स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ वातावरणामध्ये गेलं तर आपोआपच आपल्यावरती त्याचे संस्कार चांगले होत असतात आणि आपण निसर्ग होऊन जातो.
आणि निसर्गामध्ये जे काही चांगलं आहे ना, ते सगळं तुमच्यामध्ये अंतरंगात उतरायला लागतं. आणि मग तुम्ही पण तसे स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ अंतःकरणानं तुमचे विचार सुद्धा आपोआप सकारात्मक, श्रेष्ठ दर्जाचे आपोआप यायला लागतात. मग त्यावेळेला एखादा विचार सुचला ना, तर त्याच्या मागे राहायचं. आणि आपल्या जीवनामध्ये ते उतरेल यासाठीची आपण चिंतन करायचं, मनन करायचं आणि मग निधिध्यासनामध्ये दिवसभरात ते उतरवायचं. तर हे आपल्याला आपण सर्वांनी एकांतवासामध्ये, मौनामध्ये, शांतपणानं निसर्गामध्ये जर दररोज फिरायला गेलात, तर तुमच्या लक्षात येईल. पण हे सामर्थ्य आहे ना, स्वतःचं ते स्वतः ओळखावं लागतं. म्हणून या पंचमहाभूतामध्ये जी शुद्धता विशाल वातावरणात आहे, ती आपल्यामध्ये उतरवणं यासाठी एकांतवासात निसर्गात स्वतः फिरायला जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे सगळ्यात सहजावस्था आहे. त्या सहजावस्था आपल्या आपणच अनुभवायच्या असतात. नुकतंच एक काव्य संजीवन म्हणून एक 600 कवितांचं पुस्तक काल परवा दिवशीच प्रसिद्ध झालंय, प्रकाशन झालंय. त्या सगळ्या कवितेमध्ये निसर्गाचा रोल फार मोलाचा आहे. ब्रह्ममुहूर्त आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी इतक्या मोलाच्या आहेत की ते तुम्हाला शुद्ध आणि मूळ स्वरूपाकडे घेऊन जात असतात. आणि एवढं जीवन मिळाले आपल्याला, आपण भाग्यवान आहे. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय हा या मनुष्य जन्मात आलाय ना, तर भाग्याने त्याचा परमश्रेष्ठ तत्वाला प्राप्त करण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे त्याचा अभ्यास करा आणि ते सांगणाऱ्या सद्गुरूंना शरण जाऊन प्रश्न विचारून तुम्ही तुमची सर्व शंका निरसन करून परमपदाला प्राप्त व्हा. त्यासाठी जीवन मिळालेलं आहे आपल्याला. हा, ओम गुरुदेव, नमस्कार. ओम गुरुदेव गुरुजी. खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा गुरुजींचं करूयात आपण. आज त्यांनी आपल्याला सेवेचा चान्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर असंच उद्या आपला योगा हेरिटेज चॅलेंजचा 4था दिवस. जसं आज आपल्याला गुरुजींचं अमूल्य मार्गदर्शन लाभलं, तसं गेस करणार का उद्या कुणाचं मार्गदर्शन आहे आपल्याला? कोण सांगू शकेल? आपल्या सर्वांचे लाडके नितीन नितीन पाटील. सर. नितीन सर. येस येस. तर नितीन सरांचं अमूल्य मार्गदर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल, याचा लाभ घ्यायचा असेल, तर उद्या आजच्याप्रमाणेच पहिला योगाभ्यास करूया आणि त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया. ठीक आहे? आज तुम्ही वेळ दिलात, पार्टिसिपेट झालात, त्याच्याबद्दल धन्यवाद. गुरुजींचं पण खूप खूप धन्यवाद. तर गुरुजींचं एक पुस्तक आता रिलीज होतंय, झालंय, तर ते कुठं मिळेल गुरुजी? त्याच्याबद्दल आम्हाला जरा मार्गदर्शन हवं होतं. हो, ते काव्य संजीवन म्हणून हा. 600 कवितांचा संग्रह तो आहे आणि येस. ब्रह्ममुहूर्तावरती लिहिलेले आहेत त्या 4, 4:30, 5च्या दरम्यान. हम्म. त्यामुळे शुद्ध स्वरूपातून त्या ज्या आलेल्या आहेत. तर आपल्या कोल्हापूरमध्ये आत्मदर्शनचं जे मंदिर आहे विनस कॉर्नरला, तर तिथे त्याच्या प्रती उपलब्ध आहेत आणि केव्हाही ते आपण घेऊ शकतो. शिवाय कधी मी आनंद कुंजमध्ये आलो लवकरात लवकर, तर आपल्याला सुद्धा इथं सुद्धा मी ठेवीन. ज्यांना वाचायचं असतील, अभ्यास करायचा असेल, त्यांनी त्याचा अवश्य उपयोग करून घ्यावा. त्यात अवश्य. वेगवेगळ्या विषय घेतलेले आहेत. त्यामध्ये विशेषत्वानं सद्गुरू आणि संतांचं मार्गदर्शन कसं होत असतं त्याच्याबद्दल कविता आहेत. त्याचबरोबर निसर्गाबद्दलच्या कविता अनेक आहेत. आनंदकुंजच्या वातावरणात सुद्धा मी हिंडता फिरताना जे काही स्फुरलं, तर आनंदकुंज वातावरणाबद्दल अनेक कविता लिहिलेल्या आहेत. अरे वा. जिथं जिथं मी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत निसर्गामध्ये फिरलो, त्या सगळ्या वातावरणाबद्दल आहेत. त्याबरोबर अध्यात्म, त्याचबरोबर देवदेवता, त्याबरोबर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम अशा अनेक विषयावरती त्या कविता आहेत. आणि त्याचं जर चिंतन केलं, अभ्यास केला, तर आपल्याला सुद्धा नवीन काहीतरी स्फुरण नक्की मिळेल. येस. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद सगळ्यांना. तर उद्या करेक्ट 6 वाजता आपण जॉईन होऊयात. 6च्या आधी एक 5 मिनिटच जॉईन होऊयात. ठीक आहे? तर खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सर्व शुभेच्छा, शुभाशीर्वाद सर्वांना. धन्यवाद गुरुजी. भेटूया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.